तर मुंबईतल्या जागांचा काय अंदाज आहे तोही पाहूयात। पालघरमध्ये हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी अशी लढत होतीये। भिवंडीमध्ये कपिल पाटील सुरेश म्हात्रे अशी थेट लढत होतीये। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत आहे। ठाण्यामध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के अशी थेट लढत आहे। उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील अशी लढत आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी थेट लढत होती आहे। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव हे दोन उमेदवार रिंगणात आहेत। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई हे शिवसैनिक एकमेकांसमोर उभे टाकलेत। वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर असे दोन शिवसैनिक एकमेकांसमोर रिंगणामध्ये उतरले। ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होतीये। तर पुन्हा एकदा आपण ह्या लढती कशा होत आहेत महामुंबईमध्ये त्या पाहतोय। पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी हे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत। भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे अशी लढत होतीये। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर हे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत। ठाण्यामध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के अशी दोन शिवसैनिकांमध्ये लढत आहे। हे दोन उमेदवार रिंगणात आहेत। उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत होती आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड हे उमेदवार रिंगणात आहेत। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत होती आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी दोन शिवसैनिकांमध्ये लढत आहे। वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर। ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत। डॅरिल, महामुंबईमध्ये काय सांगतोय पोल? नक्की जगदीश, आपण पाहिला तर काल लोकसभेच्या 7व्या व शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर विविध संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला। या एक्झिट पोल मध्ये पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळालेलं आहे। 350 ते 390 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर पुन्हा एकदा काँग्रेसला देखील फटका बसणार आहे असा हा एक्झिट पोलच्या नुसार आपण म्हणू शकतो। तर दुसरीकडे महाराष्ट्रात जो आहे तो 50-50 ची टक्कर असणार आहे, कारण महायुतीला 25 ते 28 जागा मिळतील असा जो आहे तो एक्झिट पोलचा अंदाज आहे। तर महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा मिळतील असा अंदाज आहे। पण मात्र जर मुंबईचं आपण पाहिलं चित्र तर 3-3 अशा जागा दोन्ही महाविकास आणि महायुतीला येण्याची शक्यता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपकडून 45+ असा नारा देण्यात आला होता। पण मात्र भाजप यापासून दूर असल्याचं स्पष्ट होत आहे, कारण की एक्झिट पोल मध्ये जो भाजपला जी जागा देण्यात आल्या त्यानुसार 28 ते 30 जागा भाजपला मिळतील असा एक अंदाज आहे। तर महायुतीला मात्र महाविकास आघाडीला जी इंडिया अलायन्स आहे त्यांना देखील 20 ते 23 जागा मिळण्याची शक्यता, पण मात्र मुंबईचे आहे ते देखील 50-50 राहणार आहे अशी शक्यता आहे। जगदीश, मात्र मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा महायुतीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये। नक्की जगदीश, आणि हीच एक चिंतेची बाब जी आहे ती दिसत आहे, कारण याचा फटका आता येणाऱ्या विधानसभेला देखील बसू शकतो आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे, कारण की एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि मनसेला सोबत घेऊन देखील महायुतीचा जो एक्झिट पोलचा जो अंदाज आहे तो फारसा फसलेला दिसतोय। कारण महायुतीकडनं खास करून भाजपकडनं 40+, 45+ असे वेगवेगळे नारे देण्यात आले होते, पण मात्र आता एक्झिट पोलचा जो अंदाज आलाय त्या अंदाजानुसार भाजपला
आणि अर्थात संपूर्ण महायुतीला महाराष्ट्रात जो आहे तो 28 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता. आणि आता यावर भाजप जो आहे तो काय विचार करणार हे देखील पाहावं लागेल. जगदीश, पुढचा प्रश्न मनसेवरच होता. मनसेची मुंबईमध्ये प्रचंड ताकद आहे, असं असताना सुद्धा, मनसे सोबत असताना सुद्धा महायुतीला यश मिळताना दिसत नाहीये. यावर विश्लेषण. जगदीश, आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यात जो आहे तो राज ठाकरे यांनी भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला जो बिनशर्त पाठिंबा आहे तो दर्शवला होता, पण मात्र याचा फारसा फायदा झालेला ग्राउंड वरती तरी दिसत नाही. कारण जर आपण पाहिलं तर राज ठाकरे एक क्राऊड पुलर आहे आणि त्यांच्या सभेला नेहमीच गर्दी असते, पण मात्र मतांमध्ये त्याचा जो फरक आहे तो पडत नाही. कारण आता जर आपण जो एक्झिट पोलचा अंदाज पाहिला त्यामध्ये देखील महायुतीला, भाजप प्रणित जी महायुती आहे महाराष्ट्रात, त्यांना फक्त 25 ते 28 जागा मिळतील असा जो एक एक्झिट पोलचा अंदाज आहे आणि महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तरी जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांचे जो क्राऊड आहे, यांचा जो पक्ष आहे, जरी हा पक्ष मोठा असला, क्राऊड पुलर असला, तरी देखील याचा फायदा जो आहे तो भाजपला झालेला नाही. आणि आता भाजप यावर पुन्हा फेरविचार करणार का? विधानसभेत मनसेला सोबत घ्यायचा की नाही? आता भाजप यावर काय रणनीती आखणार हे देखील पाहावं लागेल. जगदीश जी, धन्यवाद डॅरिल दिलेल्या माहितीबद्दल.